ड्रग्ज माफियांना राज्याश्रय देण्याची राज्यामध्ये एक नवी व्यवस्था आहे असं जयंत पाटलांनी म्हटलं। ललित पाटीलला रुग्णालयामध्ये भरती करण्याची व्यवस्था करतात असा हल्लाबोल जयंत पाटलांनी राज्य सरकारवर केला। महाविकास आघाडीच्या काळामध्ये ललित पाटीलची कस्टडी सुद्धा घेतली नाही असा पलटवार यावर फडणवीसांनी केलाय। आता त्या ललित पाटलांच्यावर बोलून मी माझा वेळ घ्यायची काही गरज नाही। तुम्हाला सगळंच महाजन साहेब माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या मागे असं मी म्हणत नाही अजून, पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची व्यवस्था देखील मंत्रीच करतात। त्याला त्या हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी व्यवस्था चालूच आहे आणि ड्रग्जचा त्या ठिकाणी फार मोठा त्याचा कारभार आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात ड्रग माफियांना राजाश्रय देण्याची आता नवी प्रथा चालू झालेली आहे। ललित पाटीलच्या संदर्भात देखील विषय उपस्थित झाला। खरं म्हणजे या सभागृहामध्ये मी तर पत्रच वाचून दाखवलं, इथे दाखवलं, कृष्णप्रकाशचं पत्र इथे मी वाचून दाखवलं ललित पाटीलच्या संदर्भात की ललित पाटीलची कस्टडीच घेतली नाही। मग जे कृष्णप्रकाशच्या लक्षात आल्यानंतर कृष्णप्रकाशने राज्य सरकारला पत्र लिहिलं की हायकोर्टात जाऊन 4 पानी पत्र आहे की बाबा हायकोर्टात जाऊन ही कस्टडी आपण मागितली पाहिजे, त्याशिवाय या गुन्ह्यातनं काही बाहेर येणार नाही। साहेब, राज्य सरकारने त्याच्यावर उत्तरच दिलं नाही, परवानगीच दिली नाही आणि तरी देखील ललित पाटीलचे विषय या ठिकाणी उपस्थित होतात। उडता पंजाब तसं उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती आपली केलेली आहे। उडता महाराष्ट्र करण्याची व्यवस्था झाली आहे। कुठल्याही ठिकाणी जावा, मोठ्या शहरात जावा, ड्रग्जचं अंमली पदार्थांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय, आणि ते सगळे हप्ते देत असतात। हप्ते देत असल्यामुळे त्यांच्यावर कोणी रेड करत नाही आणि सगळे सर्रास व्यवसाय, अवैध व्यवसाय चालू करण्याचं काम हे सर्व ठिकाणी चाललंय। इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जवर पहिल्यांदाच कारवाई चालली आहे। अध्यक्ष महोदय, 24,000हून अधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। म्हणजे आपण जर फरक बघितला तर 2020 साली ड्रग्सच्या संदर्भात किती आरोपींवर कारवाई होती? 5,321 आणि मागील वर्षात किती लोकांवर त्या ठिकाणी झालेली आहे? 13,125 आणि आता जर आपण हे सरकार आल्यापासून बघितलं तर 24,000 लोकांवर ड्रग्सची कारवाई आम्ही या ठिकाणी केली आहे। भारतामध्ये पहिल्यांदाच राम अवतरतोय असं वातावरण आता सुरू होईल। रामाचीच ही भूमी आहे अध्यक्ष महोदय। अयोध्येला जन्म झालेला असला तरी महाराष्ट्रात देखील राम येऊन गेला। रामाचा एवढा आदर असेल तर आमच्या सीतामाईंचं संरक्षण करायची तरी तेवढी गरज आहे। सीतामाईंचं संरक्षण म्हणजे महिलांचं संरक्षण महाराष्ट्रातल्या करण्यासाठी काहीतरी आधी करा आणि मग अयोध्येच्या रामाला पूजायला आम्ही सगळे येतो। आमचा त्या अयोध्येला विरोध नाही, रामाला विरोध नाही, पण अध्यक्ष महोदय, आमच्या सीतामाईंना संरक्षण देण्याचं काम हे आपण कधी करणार? जयंतराव, तुम्ही म्हणालात भारत राममय होणार, जणू राम अवतरणार अशा प्रकारची परिस्थिती आहे। साहेब, राम नसते तर तुमचं तरी अस्तित्व राहिलं असतं का? तुम्ही राजारामांमुळे अवतरले इथे, तुमचा अवतार राजारामांमुळे आहे, त्यामुळे तुम्ही तरी आता या संदर्भात बोलू नये। हा पाठिंबा आहे ना? हा, मग काय हरकत नाही, हे रेकॉर्डवर घ्या, सगळा पाठिंबा आहे।